नमस्कार मित्रांनो, पुणे म्हटलं की फिरण्यासाठी सारसबाग हे नाव प्रथम डोळ्यासमोर येतं. परंतु या बागेला सारसबाग नाव कसे पडले चला पाहूया. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीच्या पायथ्याशी सन 1750 ते 53 दरम्यान आंबेलवड्याच्या सीमेवर 25 एकर जागेत एक तलाव बांधला. तलावात सारस पक्षी सोडले म्हणून याला सारसबाग असे नाव पडले. या तलावातल्या नौकाविहारात महाजी शिंदे, सवाई माधवराव, नाना फडणवीस येत असत अशी इतिहासात नोंद आहे. या तलावात एक बेट तयार करून ती जागा मंदिर व बाग बगीच्यासाठी राखून ठेवून पुढे सवाई माधवराव यांनी सन 1784 साली या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधून तेथे सिद्धिविनायकाची स्थापना केली. आजही हे मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे. आता काळाच्या ओघात सारस पक्षी मात्र कायमचे निघून गेले आणि सारसबाग हे नाव फक्त नावाला उरले.